पहिली की दुसरी? दुसरी. तिला जरा हात मारायचा आहे. अच्छा. देव मारा नाही. ओंग्या इलो ओंग्या, फिशरमॅन ऑफ देवगड, बोटीवर डायरेक्ट इकडे गेलो ओंग्या. वडे तळताय, वडे तळताय. हा, वडे तळताय. इकडे वडे बनवताय आणि तिकडे तळताय. तळून घे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण ज्या कामासाठी गावाला आलो होतो ते झालेलं आहे. राखण बोलतात, कुठे देणं बोलतात, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. ते कटिंग बिटिंग आपण काय दाखवत नाही, दरवर्षी दाखवत नाही. फक्त आपलं कुकिंगचा एक व्हिडिओ असतो. चला कुकिंगचा व्हिडिओ चालू करूया. नाना आहे, मंग्या आहे, सोलम साली चालू आहे कोंबड्याची. आता सोलून कापून विकून झाले की आपण रेसिपीचा एक व्हिडिओ करूया नानाचा, दरवर्षीप्रमाणे. चला तर. इकडे बनवायच्या प्लॅनिंगमध्ये आहे, घराच्या बाहेर. इकडे आपली लाकडं भरलेली आहे. पाऊस इलो तरी वरणात आहेत. पाऊस इलो तरी ते वरणात आहेत पाणी. वा पत्र. उडवायचा शोधत नको बसू दे. हात मारायचा मी देणार आहे त्याला. वडे सगळे खलास होणार. वडे झाले चांगले होत. चांगले झाले. हा, एक नंबर वडे झालो. सगळे खलास होतील वडे. उडता रे, तुझा काय टाकलं का? उडून दे वाचतील ते. काय आम्ही तेलात होय. कलेजी झाली बाजून, पण खाणार नंतर. नाना पहिलं कुकर मध्ये शिजवून घेतोय. हा नाना, मला नको खाऊ. तुला नाही घेत, आम्ही दोघंच आहे. हा नाना, शिजवून घेतोय. हा, जरा लवकर घाईमध्ये आहे ना, म्हणून. एक तर गावठी चिकन जे असतात कोंबडं, ते एकदम हार्ड मध्ये असतं. बॉयलर पेक्षा एकदम कडकच असतं. आपण टोपात शिजवायला गेलो तर बराच वेळ जातो. आणि आम्ही पाहुणे मंडळी ना, घाई आहे ना जेवायची, त्यांना कुठे बाहेर जायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे 3 शिट्या देऊन. आणि नंतर मग दुसरी फोडणी देणार आहे. त्याच्यात मग सगळं मसाले वाटप बिटप येणार. जरा लवकर आहे, घाई आहे म्हणून. ओके. इथे नानाने मॅरिनेट करून ठेवलंय सगळं. काय काय लावलं नाना? हा, त्याच्यात काय नॉर्मली आपला हळद, मीठ, मसाला, तेल वेल करून, नमक हे करून ठेवलेलं आहे ते. ओके ओके ओके. ऍक्च्युली गरम मसाले टाकलेस ना यात? खडे मसाले. खडे मसाले, कढीपत्ता. खडे मसाले ते त्याच्यात ठेवले सगळं ना. लवकर करा. हा, 5 किलोचा कुकर आहे. मग ऍक्च्युली ओव्हरफ्लोच होतोय तो. पाणी थोडंसं टाकणार आहे शिजाय पुढचं. बसात नंतर जरी ते कमी होतं ना, आळलं जातं ते कमी होणार. दोन कोंबडे असतात, 2 कोंबडे. किती वेळ ठेवशील? बस त्या पाण्याला वाफ आले का ते पाणी आतमध्ये टाकायचं आहे. वाफवलेलं आहे याने. वरती पाणी ठेवलेलं ते परत टाकलं आणि वाफवून घेतलेलं आहे. आता काय करणार आहोत? बस याला 3 तरी शिट्या देणार आहे मी.
आता हा. आणि नंतर मग इकडे रेसिपी दुसरा टोप तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये परत लसूण कांदा फोडणी देऊन फोडणीचं साहित्य हे वाटप आहे, त्याच्यात पण आहे कांदा खोबऱ्याचं वाटप. 3-4 शिट्या द्यायचे. उभा कापलेला कांदा आणि लसूण टाकलंय. थोडी शिटी झालेली आहे. थोडासा रंग त्याचा चॉकलेटी ब्राऊन होईपर्यंत त्याला हे करायचं. नंतर पण मी पण जे वाटप तयार केलेलं आहे ते ग्रेव्ही तयार करून ठेवणार आहे. कारण आपल्याकडे थोडा जरा लवकर करायचं आहे. म्हणजे शिजवून ठेवलेलं नंतर मग ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट मी त्याच्यामध्ये मिक्स करणार. करणार आहे, टाकणार आहे आणि नंतर मग परत त्याला शिजवणार आहे. काय टाकलं? पिकाला ते किती झाले आणि कांदा बारीक का नाही आपला? मसाला झाल्याच्या नंतर तेलात फ्राय झाल्यानंतर मग मी कांदा खोबरं लसूण याची सगळं वाटप मी त्याच्यात टाकतोय. जरा लवकर घाई आहे मला. आता त्याच्यानंतर याचा सहावी झाली. मग हे ऍड केलंय वाटप. पहिलं सांगायचं जे नारळ आम्ही दिले होते ना देवाला, किती आहेत हा? हा त्याचं पहिलं फोडणी दिली आहे आणि आता ही कांदा खोबऱ्याचं आहे. कढायलो कढायलो. इकडे चांगल्या कुकरमध्ये 4-5 शिट्या देऊन शिजवलेला आहे आणि एकीकडे ग्रेव्ही तयार केलेली आहे वाटपाची. आला लसूण खोबरं कांदा हे वाटप आपलं मालवणी पद्धतीचं जे वाटप. अर्धा लिंबू. हा थोडासा म्हणजे काय चिकन बिकनचा जर उग्रसपणा आहे ना तो एकदम निघून जातो. काही लोक दही पण लावतात, टोमॅटो टाकतात. आज तू टोमॅटो टाकलेस काय? शिजला आहे. ताशे वाजूक लागले. वाटप धुवून घेतलेलं ते पाणी टाकलं जाईल नानाने. अभी थोड़ा लाइट नहीं तो कलर बराबर दिख नहीं रहे तुम लोगों को. दिखेगा. लाइट भी है.
एक तांब्या पाणी ठेवलं परातीमध्ये. येऊन दे आता वा. त्याच्यानंतर त्याच्यात ऍड होणार ते. थंड पाणी टाकायचं नसतं. बनवतो आता येता आमचं जेवण होईपर्यंत. बरा झाला बाहेर नाही तर इकडे बनवणार होतो, पण जरा घाई होती म्हणून गॅसवरती बनवलं यावर्षी. मीठ. लाईट गेली. आई कुठे गेली? बाहेर आहे बघ. वॉशरूमला गेली वाटतं. हा नाही ठीक आहे आली. ते तिला चपाती भाजी तरी काय झालं कोथिंबिरीचं? हा देते. काय झालं? जरा मी टेस्ट बघतो किती मीठ लागलं, तिखटपणा किती आहे. आणि वाटी पण घेऊन ये. थोडं अजून तिखट पाहिजे आणि थोडं मीठ पाहिजे असतो, त्यामुळे दुसरा मसाला तिखटला किंवा मालवणी वगैरे मसाला टाकायची जरूरत नाही. बोल. ऑलरेडी ओरिजिनल टाकलायस ना थोडा खडा मसाला. दुसरा मसाला टाकायचा. तो गॅस बंद कर. ही वापरू घेऊन दिला. विजय आला का? नाही ना. आपले वडे तयार झालेत. इकडे सलाड आहे, याच्यात भात आहे, इकडे लिंबू. शेवटचा हात. थोडंसं मीठ. शेवटची कोथिंबीर. बी आपली संपलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. रानटी कोंबड्या बघ 4-5 आहेत. रानटी कोंबड्या 4-5 आहेत. त्या बघ समोरच्या दगडीवरती बघ चालल्यात बघ. 5 आहेत 5.